वळूयात पुढच्या बातमीकडे। टीम इंडियानं सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलंय। संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि शिवम दुबेंची तुफान खेळी तसंच बुमराहचा भेदक मारा आणि अक्षरशः फिरकीनं भारतानं न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली आहे। भारतीय संघाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत वर्ल्ड कपवर सलग दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलंय। भारताने तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलली। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 5 बाद 255 धावा केल्या। प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ 159 धावांवर सरोपात झाला। भारतानं अंतिम सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम रचला। टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताचा सर्वात मोठा विजय तर न्यूझीलंडचा सर्वात मोठा पराभव आहे। भारताकडून सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं 98 धावांची भागीदारी केली। अभिषेक शर्मा 21 चेंडूंमध्ये 52 धावा करून बाद झाला। अभिषेक नंतर संजू सॅमसननं ईशान किशन सोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली। या जोडीनं 48 चेंडूमध्ये 105 धावा काढल्या, त्यामुळे संघाची धावसंख्या 15 षटकामध्ये 200च्या पुढे गेली। सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव एकाच ओव्हरमध्ये बाद झाले। पुढील 24 चेंडूमध्ये भारताच्या फक्त 28 धावा झाल्या। शिवम दुबेनं 20व्या षटकात 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 24 धावा केल्या आणि टीम इंडियाचा स्कोर 255 धावांपर्यंत पोहोचवला। या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ 19 षटकामध्ये 159 धावांवर सरोपात झाला। गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहनं 4 विकेट तर अक्षर पटेलनं 3 गडी बाद केले। जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द मॅच तर महत्त्वाच्या सामन्यात दमदार खेळी करणारा सॅमसन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला। पहिल्यांदाच एखाद्या यजमान संघानं टी20 विश्वचषक जिंकला। पहिल्यांदाच एखाद्या संघानं सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। पहिल्यांदाच एखाद्या संघानं 3 वेळा विश्वचषक जिंकले। भारताला विश्वविजेता बनवणारे 5 खेळाडू। महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संजू सॅमसनची दमदार खेळी, जसप्रीत बुमराह स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज, ईशान किशनच्या नावावर 3 अर्धशतकं, फायनलमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, हार्दिक पंड्याच्या नावावर 217 धावांसह 9 विकेट्स, शिवम दुबेच्या फायनलमध्ये 225च्या स्ट्राईक रेटनं धावा।